यं ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवैः वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैः गायन्ति यं सामगाः ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तन्न विदुःसुरासुरगणा देवाय तस्मै नमः। प्रभू, फार वर्षांनी पुण्याच्या शैक्षणिक आणि सांस्कृतिक परंपरेला शोभतील अशा पुणेकरांना लाभलेल्या, पण ज्यांना अन्य कार्यक्रम असल्यामुळे लवकर जावं लागलं, त्या पुण्याच्या प्रथम नागरिक महापौर माननीय सौभाग्यवती मुक्ता टिळक, कोपरगावच्या पुण्यभूमीतून आलेल्या आमदार स्नेहलताताई कोल्हे, सौभाग्यवती खेडकर, माझे सन्मित्र संजयजी, या ग्रंथाचे लेखकद्वय निवेदिका, आपण सर्व उपस्थित सज्जनवृंद, बांधव आणि ब्युटी पार्लर मध्ये जाण्यापेक्षा संजीवन मंत्राचा लाभ झाला तर कायम स्वरूपाचं तारुण्य लाभेल असा चतुर विचार करून इथे उपस्थित असलेल्या सगळ्या भगिनी आणि तरुणी, अगदी प्रारंभी विवेकाच्या प्रकाशात आणि प्रकाशाच्या विवेकात निर्माण झालेला हा संजीवन मंत्र आणि DNA ग्रंथ प्रकाशित झाला असं मी सानंद घोषित करतो आणि या लेखकद्वयाचं आणि खेडकरांचं हार्दिक अभिनंदनही करतो. ज्या हिंदू धर्म संस्कृतीमध्ये आपण जन्म घेतलेला आहे, त्या हिंदू धर्म संस्कृतीने मानवी जीवनाचा परिपूर्ण अभ्यास केलेला आहे. या धर्म संस्कृतीने जे जे पाहिलं, जे जे लिहिलं, जे जे उच्चारलं, ते सगळं विश्वात्मक आहे. अयम निजः परो वेत्ती गणना लघुचेतसा उदागत चरितानाम तू वसुधैव कुटुंबकम. हा माझा आणि तो दुसऱ्याचा असा विचार सामान्य जन करतात, पण ज्यांचं काळी सुपासारखं आहे, ज्यांचं हृदय आकाशासारखं व्यापक झालेलं आहे, असे लोकोत्तर महात्मे, असे आचार्य, असे महर्षी, समाजाचं नेतृत्व करणारे महापुरुष एकच म्हणतात, वसुधैव कुटुंबकम. ही सगळी वसुंधरा, ही सगळी पृथ्वी म्हणजे एका कुटुंबासारखी, एका घरासारखी आहे. मग हे सगळं विश्व, ही सगळी पृथ्वी जर एका घरासारखी असेल तर त्याचा दिवाणखाना म्हणजे अमेरिका. कारण घरात दिवाणखाना सगळ्यात छान असतो मांडलेला. त्या दिवाणखान्यामध्ये मांडलेल्या सुंदर सुंदर वस्तू म्हणजे कदाचित स्वित्झर्लंड आणि व्हिएन्ना, ऑस्ट्रिया. त्या घराची उद्यमशीलता म्हणजे चीन किंवा जपान. त्या घराचं दुकान म्हणजे युरोप, पण त्या घराचं देवघर मात्र निसंशय आपला भारत. शंका असेल, घराला जे घरपण प्राप्त होतं ते देवघरामुळे प्राप्त होत असतं. आणि या विश्वरूपी घराला भारतरूपी देवघर, भारतरूपी मंदिर ज्यांनी दिलं, त्याच्यामध्ये भृगु महर्षी आणि शुक्राचार्यांचं स्थान अलौकिक आहे. आपल्या मातीविषयी किती माणसाला आकर्षण असतं बघा, आणि किती आनंद, सन्मान असतो, गौरव असतो. आमच्या आमदारताई काय किंवा निवेदिका काय सारखं मगापासून आमचं कोपरगाव असं म्हणते. इतकं सुंदर तीर्थक्षेत्र जर असेल महाराष्ट्रातलं, भारतातलं, तर आमचं का हो, आपलं म्हणा की आपल्या सगळ्यांचं आहे ना. कारण आमचे सगळे महर्षी आचार्य हे विश्वास आहे, भारताचे तर आहेतच. सर्वप्रथम एकदा या लेखकांसाठी आपण टाळ्यांचा प्रचंड गजर करा. त्याचं कारण आपल्याला सांगतो की फार विचारपूर्वक, संशोधनपूर्वक
या ग्रंथाची निर्मिती या दोन्ही लेखकांनी केलेली आहे. आपली भारतीय संस्कृती, आपला हिंदू धर्म हा ज्ञान आणि विज्ञानाचा समन्वय आहे, संगम आहे. आपल्या ज्ञान महर्षी झाले आणि विज्ञान महर्षी झाले. तसे एक विज्ञान महर्षी बसलेत आमच्यासमोर, डॉक्टर शुक्लाजी बसलेले आहेत, ज्यांनी प्रचंड काम केले. आपल्यापैकी अनेक जण गणपती अथर्वशीर्ष म्हणत असतील. त्या अथर्वशीर्षामध्ये गणेशाचं वर्णन त्वम ज्ञानमय विज्ञानमयसे असं केलं. म्हणजे तो केवळ ज्ञानात्मक नाही आहे किंवा केवळ विज्ञानात्मकही नाही आहे. ज्ञान आणि विज्ञानाचा समन्वय असलेला असा आपला गणपती आहे. गीतेचा 7वा अध्याय ज्ञान विज्ञान योगच आहे, म्हणजे ज्ञान विज्ञानाचा समन्वयच आहे. अष्टदा प्रकृती सांगितली, पराप्रकृती सांगितली आणि अपराप्रकृती सांगितली. भारतीय संस्कृतीचं, हिंदू धर्माचं वैशिष्ट्य असं आहे की बाह्यरंगाचाही विचार केलेला आहे आणि अंतरंगाचाही विचार केलेला आहे. जिथे बाह्यरंगाचा विचार आपण करतो त्याला आपण विज्ञान म्हणतो आणि अंतरंगाचा जिथे आपण विचार करतो त्याला आपण ज्ञान असं म्हणतो. म्हणून विज्ञानामध्ये तपशील आहे आणि ज्ञानामध्ये तप आणि शील आहे. अशी गंमत आहे. या ज्ञान विज्ञानाच्या समन्वयावर या ग्रंथाची निर्मिती झालेली. अगदी स्थूल मानाने सांगायचं झालं तर या ग्रंथाचे 2 भाग आहेत. रत्नपारखी मला ज्या वेळेला भेटले, आडनावी सार्थ आहे रत्नपारखी, अशा विषयाचं म्हणजे रत्नच आहे हा विषय, म्हणजे त्याची पारख करणारे एक लेखक भेटले. त्यांना म्हटलं तुम्ही काय करता, असं पहिल्यांदा मी चौकशी केली. तर त्यांनी मला उत्तर देताना एक छान सांगितलं, मी काय करत नाही असं विचारणं म्हणाले. इतके विविध व्यवसाय करणारे या विषयाकडे कसे वळले हे कुतूहलही माझ्या मनामध्ये होतं. त्याचाही उलगडा त्यांनी केला. या ग्रंथाचे 2 स्थूल भाग होतात. स्थूल रूपाने पाहायचं झालं तर याचा पूर्वार्ध जो आहे तो ज्ञान स्वरूप सांगणार आहे आणि याचा उत्तरार्ध जो आहे तो या ज्ञानाशी आधुनिक विज्ञानाचं काय नातं आहे आणि आधुनिक विज्ञानानं आमच्या पूर्वजांनी ज्ञानात्मक जे सिद्धांत मांडलेले आहेत ते विज्ञानाच्या आश्रयाने सिद्ध करता येतील का, असा सुंदर विचार मांडला. या ग्रंथाचा गाभा कोणता आहे तो लेखक द्वयांनी अगोदरच सांगून ठेवलाय. त्याचा उच्चार मी शेवटी करेन. आपलं भाग्य असं आहे की आपल्या ऋषीमुनींनी केवळ ज्ञानाचा नाही विज्ञानाचा सुद्धा विचार केला. सूर्यग्रहणाचा जगातला पहिला शोध आपल्याकडे अत्री ऋषींनी लावलेला आहे. ऋग्वेदामध्ये त्याचा स्पष्ट उल्लेख आहे. जगाला आपण फार भरभरून दिले, अंकगणित जगाला आपण दिलेले, शून्याचा शोध जगाला आपण दिलेले, वैद्यकीय शास्त्र जगाला आपण दिलेले. आपल्याकडे शस्त्रक्रिया सूक्ष्म फार पूर्वीपासून होत आलेले. किंवा आपल्याकडचा एक उल्लेख असा सापडतो चरक सुश्रुतामधला की तरुणी त्यांच्याकडे जात असत आणि काय सांगत असत त्यांना की हसल्यानंतर आमच्या गालाला खळी नाही पडत, तर प्लॅस्टिक सर्जरी करून ते खळी पाडून देत असत. म्हणजे आपल्याकडचं विज्ञान किती प्रगत होतं त्याचा तो पुरावा आहे. विमान विद्या प्रथमतः आपल्या भारतामध्ये निर्माण झाली. नौकानयन विद्या प्रथमतः आपल्या भारतात निर्माण झाली. तर्कशास्त्र आपल्या भारतात निर्माण झालं. मल्लविद्या आपल्या भारतामध्ये निर्माण झाली. बॅडमिंटनचा जन्म तर पुण्यातलाच आहे. बुद्धिबळाचा खेळ भारताने जगाला दिलेला आहे. सभ्याचार सगळ्या जगाला भारताने दिलेले आहे. किती दिले म्हणून सांगावं. थोडक्यात ज्ञान विज्ञानाची जी अनंत अंग आहे ती सगळी भारताने जगाला दिलेली आहे. आपल्या ऋषीमुनींनी आपल्या आचार्यांनी याच्यावर फार सूक्ष्म चिंतन केलेलं आहे आणि ज्या 2 ऋषींचा उल्लेख इथे झाला त्यांचा अधिकार फार मोठा आहे. भगवान श्रीकृष्णाने विभूती योगामध्ये गीतेमध्ये आपल्या ज्या विभूती सांगितल्या त्याच्यामध्ये महर्षीणाम भृगुरहम असं सांगितलेलं आहे. महर्षींच्या मध्ये मी कोण आहे तर मी भृगु आहे आणि कवीनाम उशना कवी असं त्यांनी म्हटलेलं आहे. तेव्हा भृगु ऋषी आणि शुक्राचार्य, उशना म्हणजे शुक्राचार्य, शुकाचार्य वेगळे आणि शुक्राचार्य वेगळे बरं का, गोंधळ करू नका. वसिष्ठांचे पुत्र शक्ती, शक्तींचे पुत्र पराशर
पराशरांचे पुत्र महर्षी व्यास आणि महर्षी व्यासांचे पुत्र ते शुकाचार्य. आणि भृगुकुळात जन्म झालेले म्हणजे भृगूंचे पुत्र ते शुक्राचार्य. ते शुक्राचार्य आणि शुकाचार्य वेगळे आहेत हे पहिल्यांदा मनामध्ये निश्चित धारण करा. आता हे जे दोन ऋषी आहेत हे लोकोत्तरच आहे. भृगुकुळाचं योगदान प्रचंड आहे. भृगुकुळाने विविध प्रकारच्या अग्नींचा शोध भारतामध्ये लावलेला आहे. काष्ठातून प्रगट होणारा अग्नी, वडवानल म्हणजे जळामध्ये असलेला अग्नी, गारगोटीची चकमक करून निर्माण होणारा अग्नी, आकाशातून प्रगट होणारा अग्नी, विद्युल्लतेमध्ये असणारा अग्नी, या सर्व प्रकारच्या अग्नींचा शोध हा भृगुकुळाने लावलेला आहे. त्याच्यामुळे भृगुकुळाचं महत्व अलौकिक आहे. भृगुकुळाचं दुसरं लोकोत्तर योगदान म्हणजे त्यांनी भक्तिमार्ग प्रवर्तित केला. ज्या कालखंडामध्ये ज्ञान उपासनेला महत्व होतं त्या कालखंडामध्ये उपासनेचं सौम्य, साध, सरळ, सुलभ, सामान्य जनाला पेलेल रुचेल असं सुंदर रूप प्रगट केलं आणि ते म्हणजे भक्ती. भृगुकुलाचे मोठे योगदान. भृगुकुळाचं तिसरं योगदान असं आहे की वास्तुशास्त्राचा त्यांनी प्रचंड अभ्यास केलेला होता आणि वास्तुशिल्प जे आपल्याकडे घडलेलं आहे त्याच्यामध्ये एक द्रविड शैली आहे, दुसरी नागर शैली आहे आणि या दोन्हींचं मिश्रण असलेली वेसर शैली आहे. या सर्व प्रकारच्या शैलींचा अभ्यास भृगुकुळाने केलेला होता. भृगुकुळाला औषधी वनस्पती माहिती होत्या. भृगुकुळाने इतकं दिलेलं आहे, भरभरून दिलेलं आहे. आणि महर्षी भृगूंचा अधिकार असा होता की विष्णूच्या छातीवर लत्ता प्रहारी त्यांनीच केलेला आहे. महाविष्णूला भेटायला गेले आणि जय विजयाने सांगितलं की महाविष्णू विश्रांती घेत आहेत. त्यावेळेस भृगू म्हणाले भक्त भेटायला येतो आणि भगवंत विश्रांती घेतो म्हणजे काय, म्हणून आत गेले. त्यांनी महाविष्णूच्या छातीवर लत्ता प्रहार केला. तर महाविष्णू असे चतुर की त्यांनी पाय धरले भृगूंचे आणि ते म्हणाले माझं शरीर तर वज्रासारखं आहे, तेव्हा आपल्या पायाला लागलं तर नाही ना. ते ऐकल्यावर भृगू विरघळलेच, वेगळं सांगायची आवश्यकताच नाही. पण विष्णूंनी सांगितलं तुम्ही जो लत्ता प्रहार केला तो आता मी आनंदाने माझ्या छातीवर वागवेन. आणि म्हणून श्रीवत्सलांचन हृदय विलासन, तो जो लत्ता प्रहार झाला तो महाविष्णूंनी सानंद आपल्या छातीवर कायमस्वरूपी ठेवलेला होता की मी भक्तांचा केवढा सन्मान करतोय दाखवण्यासाठी. असा भृगूंचा मोठा अधिकार होता. शुक्राचार्यांचं कर्तृत्व असंच उदंड आहे. आपल्याला माहिती आहे ते संजीवन मंत्राशी म्हणजे या ग्रंथाच्या गाभ्याशी जोडलेलं आहे. शुक्राचार्यांना असा अधिकार होता की त्यांनी मृत राक्षसांना दैत्यानं उठवलेलं आहे. या ग्रंथामध्ये एक उल्लेख आला असता तर रत्नपारखीजी बरं झालं असतं की भृगुकुळ आणि शुक्राचार्य हे दैत्यांकडे का गेले, देवांकडे का गेले नाहीत. ही दोन्ही कुळ गंमत आहे बघा. म्हणजे भृगुकुळ जे आलं ना आणि त्यांच्या परंपरेमधले सगळे हे सगळी मंडळी म्हणजे महर्षी आहेत, आचार्य आहेत, पण त्यांनी दैत्याला आश्रय दिले. बलिराजा जो इतका बलवान झाला तो भृगुकुळामध्ये झालेला आहे. भृगुकुळाने जे यज्ञ संपन्न केले आणि त्याचं सगळं पुण्य त्यांनी बलीच्या ओटीमध्ये घातलं. त्याच्यामुळे बली अतिशय प्रबळ झालेला होता आणि शेवटी त्याचा पराभव करण्यासाठी महाविष्णूलाच वामन अवतार घ्यायला लागला. हा इतिहास आपल्या सगळ्यांना माहिती आहे. पण शुक्राचार्यांचं आणि भृगूंचं दोघांचंही स्थान केवळ अलौकिक आहे. ते का आहे याचा एक शास्त्रीय सिद्धांत या ग्रंथामध्ये मांडलेला आहे. आपण ज्या वेळेला सृष्टीची भौगोलिक रचना पाहतो त्यावेळेला प्राधान्यानं अक्षांश आणि रेखांशाचा विचार करतो. तर या लेखकद्वयीचा सिद्धांत असा आहे की कोपरगाव असं स्थान आहे, कोपरगाव हे गाव असं आहे की अक्षांश रेखांशाचं सर्वोच्च उत्तमातलं उत्तम उत्कृष्टामधलं महाउत्कृष्ट स्थान कोपरगाव आहे. अक्षांश रेखांशाचा विचार करता 19.5 अक्षांश आणि 74.33 रेखांश याच्यावर वसलेलं असं हे सुंदर स्थान की ज्याचा भौगोलिक किंवा खगोल विज्ञानाच्या दृष्टीने विचार केला तरी ते स्थान अलौकिक आहे. हा लेखकांचा मूलभूत सिद्धांत आहे. आणि त्या सिद्धांताला धरून शुक्राचार्यांनी तिथे तपश्चर्या केलेली.
म्हणून शुक्राचार्यांचंही स्थान आहे आणि शुक्राचार्यांचा पट्टशिष्य कच, त्या कचेचंही तिथे स्थान आहे. एक शुक्लेश्वर आहे, दुसरा कचेश्वर आहे. आता गंमत अशी की कच हा विद्यार्थी दशेचा आदर्श आहे का? त्याचं कारण असं की तो ज्या वेळेला गुरुकडे विद्या शिकायला गेला त्यावेळेला शुक्राचार्यांची कन्या त्याच्यावर भाळली. तो अतिशय तेजस्वी होता, तरुण होता, विद्या संपन्न होता आणि देवयानी त्याच्या प्रेमात पडले. पण त्याला स्वतः शुकाचार्य सुद्धा अनुकूल होते, पण कचाने नाही म्हटलं. विद्यार्थी दशेमध्ये एखादं ध्येय आपण डोळ्यापुढे ठेवलं तर ते कसं परिपूर्ण करावं याचे 2-3 आदर्श म्हणजे आमचा प्रल्हाद आहे, नचिकेत आहे आणि आत्ता ज्यांचा मी उल्लेख केला तो कच सुद्धा आहे. त्याने देवयानीला नाही म्हटलं आणि शेवटी संजीवनी विद्या, जरी देवयानीने त्याला शाप दिला तरी तो शाप स्वीकारून तो परत आला आणि संजीवनी विद्या मिळवून त्यांनी देवांना ती प्रदान केली असे इतिहास सांगतो. तेव्हा कचेश्वर आणि शुक्राचार्य म्हणजे शुक्लेश्वर ही शिष्य आणि गुरु शिष्यांची जोडी आपल्या इतिहासामध्ये केवळ अलौकिक आहे. या 2 आचार्यांच्या चरित्राच्या अधिष्ठानावर पुढे ज्ञान आणि विज्ञानाची मांडणी केलेली आहे. ती कशी केली अगदी थोडक्यामध्ये समजावून घेऊया. या सभागृहाचं एक छान वैशिष्ट्य इथे घड्याळ लावलंय, त्याच्यामध्ये वेळेची मर्यादा वक्त्यांनी श्रोत्यांनी दोघांनी सांभाळावी असा त्याच्यामध्ये संकेत आहे. या सृष्टीमध्ये सगळे जे चैतन्य आहे, ज्ञान विज्ञान असं आपण म्हटलं, विज्ञान हे जडाचा अभ्यास करतं आणि ज्ञान हे चैतन्याचा अभ्यास करतं. अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर मानवी जीवनाची 2 अंग आहेत, अंतरंग आणि बहिरंग. अंतरंगाचा अभ्यास ज्ञान करतं, बहिरंगाचा विज्ञान करतं. बहिरंग हे सगळं जड आहे, त्या जडामध्ये जे चैतन्य आहे त्या चैतन्याचा शोध घ्यायचा प्रयत्न आपल्याकडे ब्रह्मचैतन्य त्याला म्हटलं जातं. त्या चैतन्याचा अभ्यास हा गतिमानतेतून होतो. अगदी प्राचीन काळच्या ऋषीमुनींच्या पासून आईन्स्टाईन पर्यंतचा आपण विचार केला की ज्यांनी सापेक्षतावादाचा सिद्धांत मांडला आणि ज्याच्यामुळे आधुनिक जगामध्ये प्रचंड उलथापालथ होऊन गेली. कारण तोपर्यंत धारणा अशी होती, क्वांटम फिजिक्स आल्यानंतर तर सगळी उलथापालथच होऊन गेली. कारण तोपर्यंत विज्ञानाचा शब्द अणु होता, अणूच्या आत काही असेल असं तोपर्यंत विज्ञानाला वाटत नव्हतं. पण अणूच्या आत ब्रह्मांड भरलेलं आहे हे ज्यावेळेला क्वांटम फिजिक्सने अनेक प्रयोगाद्वारे सिद्ध केलं त्यावेळेला विज्ञान क्षेत्रामध्ये प्रचंड उलथापालथ झाली. अनेक जुने सिद्धांत जे विज्ञानाने सुप्रस्थापित केलेले होते ते जवळजवळ सगळे मोडीत निघाले. याला आपल्याकडे एका वेगळ्या परिभाषेमध्ये संबोधलेलं आहे. इलेक्ट्रॉन आहे, न्यूट्रॉन आहे, प्रोटॉनचा शोध अणूमध्ये ज्या वेळेला लागला त्याला आपल्याकडे परिभाषा वेगळी आहे. यालाच आपण परमात्मा सगळीकडे ओतप्रोत भरलेलं आहे असं आपण म्हणतो. तेव्हा प्रोटॉन न्यूट्रॉन याला आपण ओतप्रोत अशी संज्ञा दिलेली आहे. त्याचा शोध ज्या वेळेला लागला त्यावेळेला क्वांटम फिजिक्सच्या अनेक शास्त्रज्ञांनी, डॉक्टर अधिक सांगू शकतील माझ्यापेक्षा, पण त्यावेळेला अनेक ग्रंथ निर्माण झाले. इथे अनेक तरुण मंडळी मला दिसत आहेत, त्यांच्यापैकी किती जणांनी अभ्यास केलाय. पहिला जो ग्रंथ निर्माण झाला, जो लोकप्रिय झाला, विश्व सगळ्या जगामध्ये अत्यंत लोकप्रिय, लक्षावधी प्रती ज्याच्या खपल्या, त्या ग्रंथाचं नाव टॅओ ऑफ फिजिक्स. त्या टॅओ ऑफ फिजिक्स मध्ये असा सिद्धांत त्यांनी मांडला की शेवटी नटराजाचं नृत्य म्हणजे त्या अणूच्या आत ब्रह्मांड भरलेलं आहे त्याचं होणारं नृत्य आणि नटराजाचं होणारं नृत्य याच्यामध्ये साम्य आहे. काही वेळेला तर न्यूट्रॉन आणि प्रोटॉन हे अतिशय शांत असतात आणि काही वेळेला प्रकर्षाने नाचायला लागतात. हे असं का होतं याचा उलगडा आजपर्यंत शास्त्रज्ञांना नेटका झालेला नाहीये. पण आपल्याला त्यातली एक खुबी सांगतो. आज शास्त्रज्ञ मान्य, पूर्वी कसं होतं, एखादा प्रयोगशाळेत केला गेला तर त्याला त्याचं जे फलित असेल किंवा त्याचे जे निष्कर्ष असत त्याला ते म्हणत असत व्यक्तिनिष्ठ किंवा वस्तुनिष्ठ. मराठीत सांगायचं झालं तर सब्जेक्टिव्ह और ऑब्जेक्टिव्ह. बरं, कारण कळतच नाही काही काही वेळेला मराठीमध्ये सांगितलेलं, कारण त्या विज्ञानाच्या परिभाषेचा एवढा परिचय झालेला असतो आपल्याला
कारण काय, एक तर व्यक्तिनिष्ठ फलित असतं त्याचं निष्कर्ष, किंवा वस्तुनिष्ठ असतं. ज्या वेळेला या अणूच्या आतल्या ब्रह्मांडाचा अभ्यास क्वांटम फिजिक्सने केला, त्यावेळेला त्यांच्या लक्षात आलं की असे निष्कर्ष आपल्याला व्यक्तिनिष्ठ तर काढता येणार नाहीतच, पण वस्तुनिष्ठही काढता येणार नाही. म्हणून अगदी नील बोर पासून बेल पर्यंत जेवढे क्वांटम फिजिक्सचा अभ्यास करणारे शास्त्रज्ञ झाले, त्यांनी एक अद्भुत आता नवीन एक शब्द निर्माण केला. ते म्हणतात इट इज नीदर सब्जेक्टिव्ह नॉर ऑब्जेक्टिव्ह, इट इज ऑम्निजेक्टिव्ह. पूर्वी शब्दकोशामध्ये नसलेला, ऑक्सफर्ड वेस्टर्नमध्ये नसलेला शब्द हा क्वांटम फिजिक्सच्या शास्त्रज्ञांनी निर्माण केला. त्याला म्हणतात ऑम्निजेक्टिव्ह. ऑम्निजेक्टिव्ह याचा अर्थ असा की द थिंग ऑब्झर्व्ड अँड द ऑब्झर्वर दे बिकम वन. आणि मग एकदम त्यांच्या लक्षात आलं की अरे, यालाच भारतामध्ये उपनिषदांनी एका शब्दामध्ये संबोधलेलं आहे, त्याला म्हणतात अद्वैत. इतकं सुंदर आहे. त्या खरोखर सांगितलं बृहदारण्यकोपनिषदामध्ये एक वचन असं आहे की डोळे रूप पाहतात, पण डोळेच रूप झाले तर